नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण इयत्ता 7वी विज्ञान यामधील 14वे प्रकरण एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती आणि त्या प्रकरणामध्ये आपण मॅटर, त्याच्यानंतर द पार्टिक्युलेट नेचर अँड द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्याच्यानंतर मॅटर कशाला म्हणतात हे आपण काय केलेलं होतं, अभ्यासलेलं होतं. म्हणजे निसर्गामध्ये आपल्याला काही पदार्थ अशा शुद्ध स्वरूपामध्ये सापडतात की ज्यामधील घटक एकाच घटकाने ते तयार झालेले असतात. द मॅटर विच हॅज मेड ओनली वन कॉन्स्टिट्युएंट्स इज कॉल्ड अ सबस्टन्स. पहा, आता आपण या लेक्चरमध्ये याच्या पुढील भाग म्हणजे एलिमेंट्स ही संकल्पना अभ्यासणार आहोत. पहा, एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, 118 मूलद्रव्य शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहेत. त्यापैकी 92 एलिमेंट्स आर फाउंड इन नेचर अँड 26 एलिमेंट्स आर फाउंड इन अ लॅबोरेटरी विच आर मॅन मेड एलिमेंट्स अँड टोटल 118 एलिमेंट्स डिस्कवर बाय सायंटिस्ट. आता ही जी मूलद्रव्य आहेत त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण काय करणार आहोत, तिथे अभ्यासणार आहोत. आता सुरुवातीला जी कन्सेप्ट दिलेली आहे ती आहे मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे रेणू. आता आपण पाहिलं पाठीमागच्या तासाला की सम सबस्टन्स आर मेड अप ऑफ वन काइंड ऑफ नेचर अँड सम सबस्टन्स आर मेड अप ऑफ मोर दॅन वन काइंड ऑफ नेचर. म्हणजे काही पदार्थ हे एका द्रव्यापासून बनलेले असतात आणि काही अनेक द्रव्यापासून बनलेले असतात. मग जे पदार्थ अनेक द्रव्यापासून बनलेले असतात त्यामध्ये काही एलिमेंट्स असतात, काही कंपाऊंड्स असतात. पदार्थांच्या जोडणीतून पदार्थांचे जे बारीक कण असतात त्यांना रेणू असं म्हटलं जातं आणि दोन अणूंच्या जोडणीतून रेणू तयार होतो. दोन अणूंच्या जोडणीतून रेणू तयार होतो की ज्याला आपण मॉलिक्यूल असं म्हणतो. पहा, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. आता एलिमेंट्स कशाला म्हणायचं, मूलद्रव्य कशाला म्हणायचं, त्याची काय डेफिनेशन आहे इथे दिलेली आहे. अ सबस्टन्स हुज मॉलिक्युलर्स आर मेड फ्रॉम एक्झॅक्टली अलाइक वन ऑर मोर ॲटम्स आर कॉल्ड एलिमेंट्स. म्हणजे असा पदार्थ की ज्या पदार्थांचे रेणू हे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेले आहेत त्यांना काय म्हटलं जातं, एलिमेंट्स असं म्हटलं जातं. आता पहा, मी तुम्हाला इथे एक उदाहरण देते. पाणी हा पदार्थ आहे. पाणी हा कारण तो एका घटकाने बनलेला आहे. मग पाणीचा एक थेंब घेतला, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड अ मॉलिक्यूल. मग पाण्याचा आपण एक थेंब घेतला म्हणजे पाण्याचा आपण रेणू घेतला तर ते पाणी हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम अशा केमिकल कॉम्पोजिशनने तयार झालेला आहे. त्यांच्या रासायनिक संयोगामधून पाण्याचा रेणू तयार झालेला आहे. मग आता हा पाण्याच्या रेणूमध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार झालेला आहे. म्हणून पाणी हे काय आहे, कंपाऊंड आहे. आता आपल्याला पाहायचे एलिमेंट्स म्हणजे असा पदार्थ की ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना एलिमेंट्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण ऑक्सिजनचं इथे उदाहरण घेऊ. ऑक्सिजन हा आपल्याला नेचरमध्ये O2 फॉर्ममध्ये आढळतो, म्हणजे मॉलिक्यूल स्टेटमध्ये आपल्याला आढळतो. 2 किंवा अधिक अणूंच्या जोडणीतून स्वतंत्र अस्तित्व असलेला घटक जो तयार होतो त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. ऑक्सिजन हा नेहमी आपल्याला नेचरमध्ये O2च्या फॉर्ममध्ये सापडतो आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम म्हणजे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन यासारखे 2 ॲटम एकत्र येऊन ऑक्सिजनचा तयार झालेला आहे, तिथे मॉलिक्यूल ऑक्सिजनचा ॲटम तयार झालेला आहे O2. त्याला आपण काय म्हणतो, रेणू असं म्हणतो, म्हणजे मॉलिक्यूल असं म्हणतो. म्हणजे मला असं सांगायचं आहे की ऑक्सिजन हा काय आहे, म्हणजे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल जर आपण घेतला तर तो O2 फॉर्ममध्ये आपल्याला सापडतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत, अणू आहेत, ते कसे आहेत, सारखे आहेत, लाईक्स आहेत. O+O म्हणजे O2. म्हणजेच पहा इथे सबस्टन्स आपण पदार्थ घेतला, ऑक्सिजन घेतला, त्याचा रेणू घेतला, मॉलिक्यूल O2च्या फॉर्ममध्ये असतो आणि त्या मॉलिक्यूलमधले जे ॲटम आहेत ते ऑक्सिजन आणि ऑक्सिजनपासून बनलेले आहेत. मग अशा पदार्थाला आपण काय म्हणतो, एलिमेंट्स असं म्हणतो. मग आता मागास मी तुम्हाला सांगितलं की 92 एलिमेंट्स आर फाउंड इन नेचर. सायंटिस्ट हॅव प्रोड्यूस्ड 26 man-made elements and therefore totally there are 118 elements and scientists have discovered 118 elements. आता तुम्हाला मूलद्रव्य जे आहेत अशी 118 एकूण मूलद्रव्य आहेत. त्यापैकी कॉपर आहे, त्याच्यानंतर
ऑरम म्हणजे गोल्ड आहे, त्याच्यानंतर अर्जेंटम म्हणजे चांदी आहेत. हे सगळे काय आहेत? मूलद्रव्य आहेत. म्हणजे त्या मूलद्रव्यातील ॲटम कसे आहेत? एक किंवा अधिक अणूंनी बनलेले आहे, एकाच सारख्या हा शब्द खूप इथे महत्त्वाचा आहे. आता इथे तुम्हाला मी उदाहरण दिलं पाण्याचं, तसं आपण कार्बन डायऑक्साईडचं उदाहरण घेऊ शकतो. कार्बन डायऑक्साईड हा CO2 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये कार्बनचा एक अणू आणि ऑक्सिजनचा 2 ॲटम, कार्बनचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम एकत्र येऊन कार्बन डायऑक्साईडचा रेणू तयार झालेला आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड इथे मॉलिक्यूल आहे का? तर नाही, तर ते काय आहे? संयुग आहे, कंपाऊंड आहे. आता आपण पुढे संयुग ही संकल्पना अभ्यासणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आता आपण काही प्रॉपर्टीज पाहणार आहोत मूलद्रव्यांच्या. The elements can be decomposed further to obtain different substance. जर आपण त्या मूलद्रव्याचे बारीक बारीक कणामध्ये विभाजन केलं तर आपल्याला त्यापासून कुठलाही वेगळाच पदार्थ मिळत नाही. मी मागच्या तासाला तुम्हाला समजावून सांगितलं होतं, आपण खडूचे बारीक बारीक तुकडे केले तर खडूचा बारीक कण आणि खडू यांचे गुणधर्म कसे असतात? सारखेच असतात. म्हणजे खडूचे तुकडे केल्यानंतर आपल्याला खडूचाच बारीक कण मिळतो. म्हणजे कुठलाही नवीन पदार्थ आपल्याला त्यापासून विभाजनाने मिळविता येत नाही. The smallest particles of elements are made up of only one type of atom. आता मी तुम्हाला ऑक्सिजनचं इथे उदाहरण दिलं. ऑक्सिजन हा एलिमेंट आहे. ऑक्सिजन हा रेणू फॉर्ममध्ये आढळतो आणि ऑक्सिजन हा 2 ॲटमपासून तयार झालेला आहे. म्हणजे सारख्याच अणूंनी ॲटमनी तो काय झालेला आहे? तयार झालेला आहे. म्हणजेच स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट्स आर मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम्स. Atoms can be seen with naked, cannot be seen with naked eyes, but with crores of atoms come together, they form volume large enough to be visible to our eyes. म्हणजे आता हे सगळे जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचा ॲटम आपण घेतला, म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ एलिमेंट इज कॉल्ड अ ॲटम. आणि अशा हा मूलद्रव्याचा जर आपण लहानात लहान कण घेतला, त्याचं मास आणि व्हॉल्यूम आपण पाहिलं तर प्रत्येक मूलद्रव्याचं वस्तुमान आणि आकारमान हे कसं असतं? भिन्न भिन्न असतं. आणि तुम्हाला माहीत आहे की ते इतके सूक्ष्म असतात की ते आपल्याला नेकेड आईजनी पाहू शकत नाही आपण. जे व्हेन करोड्स ऑफ ॲटम्स कम टुगेदर, म्हणजे ज्यावेळेस खूप करोडो ॲटम्स एकत्र येतात त्यावेळेस ते त्यांचं व्हॉल्यूम क्रिएट होतं आणि ते आपल्या डोळ्याला व्हिजिबल असतं. त्याच्यानंतर आपण पाहूया पुढील मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टी. द मास अँड द व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इज डिफरंट of different elements are different. Then some important natural elements like hydrogen, oxygen, nitrogen, carbon, iron, mercury, copper, etc. तुम्हाला माहीत आहे की आपल्या ह्या डे टू डे लाईफमध्ये ही नावं तुम्ही ऐकली असेल की ही सगळी काय आहे? मूलद्रव्य आहे आणि आपण याचा वापर करत असतो आणि ही काही सम इम्पॉर्टन्स नॅचरल एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर ॲटम्स मीन्स इनडिव्हिजिबल इन ग्रीक लँग्वेज. ग्रीक लँग्वेजमध्ये ॲटम या शब्दाचा अर्थ इनडिव्हिजल म्हणजे अविभाज्य. अविभाज्य म्हणजे त्याचे आपल्याला पुढं विभाजन करता येत नाही, त्याचे आपल्याला स्मॉलेस्ट पार्टिकलमध्ये त्याचं विभाजन करता येत नाही, म्हणून त्याला इनडिव्हिजिबल असं म्हटलं जातं. आणि देअरफॉर डेमोक्रेटिस हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी ह्या पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असं नाव दिलं. द सायंटिस्ट डेमोक्रेटिस नेम द स्मॉल पार्टिकल्स ऑफ ॲन एलिमेंट इज ॲज ॲटम. तर अशा प्रकारे डेमोक्रेटिस हे शास्त्रज्ञांनी पदार्थांचा जो लहानात लहान कण की ज्याला आपण अणू असं म्हणतो, ॲटम असं म्हणतो, स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ अ एलिमेंट्स इज कॉल्ड अ ॲटम. त्याला डेमोक्रेटिस या शास्त्रज्ञांनी काय केलं? अणू हे नाव दिलं. अणू म्हणजे ग्रीक भाषेमध्ये त्याचं आपल्याला पुढे विभाजन करता येत नाही असा अविभाज्य घटक. आता पहा जॉन्स डॉल्टन थेरी. आता पुढे 1803 मध्ये जॉन्स डॉल्टन यांनी एक थेरी सांगितली. ॲटम कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिव्हायडेड इंटू अ स्मॉलर पार्टिकल ऑर डिस्ट्रॉइड. म्हणजे अणू जे आहेत पदार्थांचा जो सूक्ष्मातिसूक्ष्म कण आहे त्याचं आपण विभाजन करू शकत नाही, त्याचं आपण क्रिएशन म्हणजे त्याची निर्मिती करू शकत नाही किंवा तो आपल्याला नाश देखील करता येत नाही, त्याचा आपण नाश पण करू शकत नाही. अँड ॲटम्स कॅनॉट बी क्रिएटेड or divided into smaller particle or it cannot be destroyed. Oxygen in the gaseous states and in molecular states in the nature. म्हणजे ऑक्सिजन हा जो एलिमेंट्स आहे तो आपल्याला नेहमी नेचरमध्ये गॅसेस फॉर्ममध्ये आढळतो, तो रेणू अवस्थेमध्ये आढळतो आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम एकत्रित येऊन ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला असतो. स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू या फॉर्ममध्ये आपल्याला O2 हा नेचरमध्ये आढळतो.
एलिमेंट्स कॅन ऑकर इन सॉलिड लिक्विड और गॅसियस स्टेट. तुम्हाला माहीत आहे की हे जे 118 एलिमेंट्स आहेत ते आपल्याला डिफरंट स्टेजमध्ये आढळतात. काही मूलद्रव्य असतात ते सॉलिड स्टेटमध्ये आढळतात, काही लिक्विड आणि काही गॅसियस स्टेटमध्ये. सॉलिड स्टेटमध्ये आढळणारे जे मूलद्रव्य आहेत ते साधारणतः धातू असतात, काही अधातू असतात आणि काही दोन्हीही पदार्थ धातू आणि अधातू यांचे गुणधर्म दाखवितात. त्यामुळे ते पदार्थ धातू सदृश्य असे या गटामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे एकूण जी सगळी टोटल मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचं धातू, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स अशा पद्धतीमध्ये त्यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता जॉन डाल्टन यांनी सांगितलं की अणु निर्माण करता येत नाही, अणुचं विभाजन करता येत नाही किंवा अणुचा नाश करता येत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी काही जी मूलद्रव्य होती त्या मूलद्रव्याला काही सिम्बॉल दिले. पहा तुम्ही ते पाहू शकता. कॉपर हा जो आहे मूलद्रव्य एलिमेंट जो आहे त्यासाठी त्याने सर्कलमध्ये सी हे जे अक्षर आहे त्या अक्षराने तो दाखवलेला आहे, डिनोट केलेला आहे. सल्फर जो आहे तो एक सर्कलमध्ये प्लस या सिम्बॉलने तो डिनोट केलेला आहे, दर्शविलेला आहे. आणि हायड्रोजन या सर्कलमध्ये एक डॉट देऊन त्यांनी काही मूलद्रव्यांचं निर्देशन अशा सिम्बॉलने केलेलं होतं. पुढे जॉन डाल्टन नंतर बर्जेलियस हे शास्त्रज्ञ आले आणि ह्या शास्त्रज्ञांनी हे जे सर्व मूलद्रव्य आहे ह्या मूलद्रव्यांना त्यांचे जी नावं आहेत त्या नावांचं जे आद्याक्षर आहे या आद्याक्षरांवरून त्यांनी काय केलं, त्यांचे सिम्बॉल म्हणजे ते चिन्हाने दर्शविले गेले. जसं आपण डे टू डे लाईफमध्ये हेडमास्टर लिहायचं असेल तर आपण HM लिहितो. त्याच्यानंतर आपण चीफ मिनिस्टर लिहायचं असेल तर CM लिहितो, CA. त्याच्यानंतर AC अल्टरनेटिव्ह करंट दाखवायचं असेल तर आपण AC लिहितो, डायरेक्ट करंट दाखवायचं असेल तर आपण DC लिहितो. त्याचप्रमाणे बर्जेलियस या शास्त्रज्ञांनी सुद्धा ही जी मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांचं जे आद्याक्षर आहे या आद्याक्षरावरून त्यांचं सिम्बॉल ठरविलं गेलं. मग आता काही मूलद्रव्य जे आहे उदाहरणार्थ पहा इथे कार्बन जो आहे तो C, त्याचं जे पहिलं अक्षर आहे ते C आहे. क्लोरीनचं पहिलं अक्षर C आहे. मग ज्या मूलद्रव्यांची आद्याक्षर ही एकाच अक्षराने दर्शविली गेलेली आहेत म्हणजे एकाच अक्षराने सुरू झालेले आहेत अशा मूलद्रव्यांना त्यांनी 2 अक्षराने त्यांचं काय केलं, सिम्बॉल त्यांचं दर्शविलं गेलं. उदाहरणार्थ कार्बनचं C आणि क्लोरीनमध्ये त्यांनी Cl या ही आद्याक्षरे घेतली आणि त्या मूलद्रव्याला नाव दिली गेली. आता ही जी मूलद्रव्य आहे मी वाचते, तुम्ही माझ्या पाठीमागे काय करायचं आहे त्याचं वाचन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मूलद्रव्य आणि त्या संज्ञा ह्यावरती प्रश्न विचारला जातो आणि हे प्रश्न तुम्हाला जर तुमचं वाचन असेल तर तुम्हाला ते पटकन लिहिता येईल. मग हा इथे हायड्रोजन आहे H, त्याच्यानंतर हेलियम आहे He, लिथियम Li, बेरिलियम Be, बोरॉन B, कार्बन C, नायट्रोजन N, ऑक्सिजन O, फ्लोरीन F, निऑन Ne, सोडियम Na. आता सोडियम हे जे नाव आहे ते त्याचं जे लॅटिन वर्डवरून हे शब्द घेतलेला आहे आणि लॅटिन भाषेमध्ये म्हणजे ग्रीक भाषेमध्ये सोडियमला नायट्रियम असं म्हटलं जातं. त्यावरून सोडियम हा शब्द काय केलेला आहे ते घेतलेला आहे. मॅग्नेशियम Mg, ॲल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, फॉस्फरस P, सल्फर S, क्लोरीन Cl, ऑर्गॉन Ar, पोटॅशियम K, कॅल्शियम Ca. अशा प्रकारे हे सर्व मूलद्रव्यांचं सिम्बॉलच्या साहाय्याने चिन्हांच्या साहाय्याने मूलद्रव्य दर्शविली गेली आणि काही जी मूलद्रव्य आहेत ती त्यांच्या लॅटिन नावावरून घेण्यात आली. उदाहरणार्थ सोने हा जो धातू आहे या सोने या धातूला लॅटिन भाषेमध्ये ऑरम असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्याची जी संज्ञा आहे ती आहे Au. त्याच्यानंतर चांदी ह्याला अर्जेंटम असं म्हटलं जातं म्हणून त्याची संज्ञा आहे Ag. त्याच्यानंतर वॉल्फॉर्म, टंगस्टन हा जो धातू आहे त्याला ऑल्फॉर्म असं म्हटलं जातं म्हणून त्याची संज्ञा आहे W. आणि अशा प्रकारे पारा हा जो असा एक धातू आहे की तो आपल्याला द्रवस्थितीमध्ये आढळतो त्याला हायड्रोगायरम असं म्हटलं जातं आणि त्याची जी संज्ञा आहे ती आहे Hg. अशा प्रकारे काही मूलद्रव्य यांच्या संज्ञा ह्या त्यांच्या लॅटिन अक्षरावरून घेण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे आता आपण एलिमेंट्स म्हणजे काय, मूलद्रव्य म्हणजे काय आणि मूलद्रव्यांचे गुणधर्म आपण काय केलेले आहेत आता पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत कंपाऊंड. कंपाऊंड, अ सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more elements in a compound. पहा, द सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more elements in a compound. कंपाऊंड म्हणजे संयुग. संयुग कसं तयार होतं त्यांनी असं सांगितले, पदार्थामध्ये 1 किंवा 2 अधिक एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य हे एकत्रित येतात आणि त्यांच्या रासायनिक संयोगामधून काय तयार होतो,
कंपाऊंड तयार होतं, संयुग तयार होतं. उदाहरणार्थ तुम्हाला पाण्याचं उदाहरण दिलं, H2O. पाणी हे काय आहे? संयुग आहे, कारण हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम असे एक यांची रासायनिक संयोगामधून पाणी तयार होतं. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बनचा 1 ॲटम आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम यांच्या रासायनिक संयोगामधून कार्बन डायऑक्साईड तयार होतं. नायट्रोजन डायऑक्साईड आहे, त्याच्यानंतर शुगर आहे. एक किंवा अधिक हे रासायनिक संयोगातून एकत्र येतात. ज्यावेळेस जो पदार्थ तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? कंपाऊंड असं म्हटलं जातं. If the atoms in the molecules are different types, then compound is formed. पहा इथे atoms in the molecule म्हणजे मॉलिक्यूल हा पाण्याचा रेणू आहे. याला काय म्हणायचं आपण? H2 हा पाण्याचा रेणू म्हणजे पाण्याचा एक थेंब आपण घेतला तर त्याच्यामध्ये हायड्रोजन हा एक ॲटम आहे आणि ऑक्सिजन हा एक ॲटम आहे. म्हणजे या पाण्याच्या रेणूमध्ये असलेले ॲटम जे कसे आहेत ते डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. हा हायड्रोजन मूलद्रव्य आहे आणि हा म्हणजे ऑक्सिजन हा मूलद्रव्य आहे. म्हणजे रेणूमधील मूलद्रव्य ज्यावेळेस हे वेगवेगळे असतात, एकाच प्रकारचे नसतात. एकाच प्रकारचे असतील तर त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो, मूलद्रव्य म्हणतो. आणि रेणूमधील मूलद्रव्य हे जर वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर रासायनिक संयोगातून तयार होणारा जो घटक असतो त्याला काय म्हटलं जातं? कंपाऊंड असं म्हटलं जातं. परंतु पहा, कंपाऊंड तयार होत असताना जे घटक मूलद्रव्य आहेत त्यांचे जे प्रपोर्शन असतं, एकत्रित येण्याचं जे प्रपोर्शन असतं ते कसं असतं? नेहमी फिक्स ठरलेलं असतं. पाण्याचा एक रेणू तयार होताना हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम हेच प्रमाण असतं 1:2. अशा प्रकारे पाणी झालं किंवा कार्बन डायऑक्साईड तयार होत असताना कार्बनचा 1 ॲटम आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम हेच प्रमाण तिथे असतं. म्हणजे त्यांचे जे बेसिक एलिमेंट जे असतात, मूळ कॉन्स्टिट्युएंट जे असतात, बेसिक कॉन्स्टिट्युएंट त्यांचं जे प्रपोर्शन असतं ते कसं असतं? ऑलवेज इन फिक्स, म्हणजे ते नेहमी प्रमाणामध्ये असतं. In one molecule of water there are 2 hydrogen atoms and 1 hydrogen atoms. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजनच्या रेणूमध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगामधून पाणी तयार होतं. आता याप्रमाणे आपण वेगवेगळी संयुग आपल्या सभोवताली पाहत असतं की जे तयार होत असताना मूलद्रव्य 2 किंवा अधिक मूलद्रव्य एकत्र येतात आणि एकत्र येत असताना त्यांच्यामध्ये रासायनिक संयोग घडून येतो आणि पदार्थ तयार होतो. मग तो पदार्थ तयार झाल्यानंतर त्या पदार्थांचे जे गुणधर्म असतात ते बेसिक कॉन्स्टिट्युएंट्सपेक्षा कसे असतात? टोटली डिफरंट असतात. उदाहरणार्थ पहा, हायड्रोजन, वॉटरचंच उदाहरण आपण पुन्हा घेऊया. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 एलिमेंट्स पाणी तयार होत असताना एकत्रित येतात. हायड्रोजन हा कसा आहे? कंबस्टिबल आहे, म्हणजे तो काय करतो? स्वतः जळतो. ऑक्सिजन जो आहे तो सपोर्ट करतो ज्वलनाला, म्हणजे तो ज्वलनशील आहे. आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन यापासून जो वॉटर म्हणजे पाण्याचा जो रेणू तयार होतो तो नॉट कंबस्टिबल अँड नॉट सपोर्ट टू द कंबशन, म्हणजे तो स्वतः जळत नाही किंवा तो ज्वलनालाही मदत करणे, म्हणजे आग विझवण्यासाठी आपण काय करत असतो? त्या पाण्याचा वापर करत असतो. म्हणजे वॉटर या कंपाऊंड जे बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या तो पदार्थ तयार झाल्यानंतर म्हणजे वॉटर तयार झाल्यानंतर वॉटरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यापासून कशा आहेत? एकदम भिन्न आहेत. आता आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. साखर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. ती आपण एखाद्या पळीमध्ये घेतली, चमच्यामध्ये घेतली आणि ती जर आपण काय केली? उष्णता दिली तर काय होईल? अगोदर ती वितळेल. त्याच्यानंतर वाफा त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये जे व्हेपर आहे किंवा जे पाणी आहे ते वाष्पाच्या स्वरूपामध्ये निघून जाईल आणि नंतर ती साखर काय होईल? जळायला लागेल आणि आपल्याला त्या पळीमध्ये काळ्या रंगाचा पदार्थ जमा झालेला दिसेल. म्हणजे आता अगोदर आपण साखर घेतली होती, बरोबर? साखरचं जे केमिकल म्हणजे रासायनिक जे रेणुसूत्र जे आहे साखरेचं ते आहे C6H12 आणि O6, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन पण आहे. परंतु साखर जळाल्यानंतर आपल्याला जो पदार्थ मिळतो त्याच्यामध्ये फक्त काय असतं? कार्बन शिल्लक राहिलेला असतो. तर अशा प्रकारे बेसिक कंपोनंट जे असतात, कॉन्स्टिट्युएंट जे असतात त्यांचे जे गुणधर्म असतात ते संयुग तयार झालेल्या गुणधर्मापेक्षा कसे असतात? वेगळे असतात. आता इथे the properties of a compounds are different from those of the constituent elements. Hydrogen is combustible, it can burn. Oxygen support combustion, but in water, even if these both atoms are present, water does not support combustion. हेच मी आता उदाहरण तुम्हाला सांगितलं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून पाणी तयार होतं. हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, परंतु त्यापासून तयार होणारं पाणी मात्र ज्वलनाला सपोर्ट करत नाही. तर ते आपण आग विझवण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग करतो. म्हणजे त्यांच्या दोन्हींच्या बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स आणि नंतरचा जो संयुगाचे जे गुणधर्म आहेत ते कसे असतात? टोटली भिन्न असतात.
आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण जसं एलिमेंट्सचं जे सिम्बॉल एलिमेंट जे आहे ते जसं सिम्बॉलने त्याचं निर्देशन करतो, शॉर्ट फॉर्ममध्ये आपण लिहितो, तसंच जे रासायनिक जे मूलद्रव्यांचे जे रेणुसूत्र आहे ते सुद्धा आपल्याला लिहिता येतं. ते कशा प्रकारे पहा. अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम रिटन विथ द हेल्प ऑफ द सिम्बॉल. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला हे संयुगाचा शॉर्ट फॉर्म आहे. त्या शॉर्ट फॉर्ममध्ये त्या संयुगामध्ये कोणकोणते मूलद्रव्य आहेत, त्या मूलद्रव्यांची नावं आहेत आणि त्या मूलद्रव्यामध्ये किती अणू आहेत त्याचं निर्देशन तिथे केलेलं आहे. पहा. अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम written with the help of the symbols and the constituent elements and the number of their irrespective atoms. म्हणजे एखाद्या संयुगाचं जर आपण रेणुसूत्र लिहित असताना त्या संयुगामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आलेले आहेत आणि त्या एलिमेंट्सचे किती ॲटम त्यामध्ये प्रेझेंट आहे याचं निर्देशन आपण शॉर्ट फॉर्ममध्ये ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याचा काय असतो, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. उदाहरणार्थ H2O म्हटलं की आपण H अशा पद्धतीने लिहितो. पहा. पाणी जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो, पाण्याचं जे रेणुसूत्र आहे ते आपण लिहितो H2O. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम. त्याच्यानंतर आपण लिहितो कार्बन डायऑक्साईड CO2 म्हणजे कार्बनचा 1 ॲटम आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम अशा पद्धतीने. त्याच्यानंतर शुगर जो आहे C6H12 अँड O20 C6H12 अँड O22. अशा प्रकारे हे काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. शुगरचा हा आहे, पाण्याचा आणि हा आहे कार्बन डायऑक्साईड याचा. याचप्रमाणे आपण NO2 नायट्रोजन डायऑक्साईड हे सुद्धा काय करू शकतो, अशा पद्धतीने त्याच्या रेणुसूत्रामध्ये लिहू शकतो. तर पहा. काही जी संयुग आहे त्या संयुगाचं लेखन कशा पद्धतीने करतात हे आपण आत्ता इथे काय पाहिलं. आता आपण पाहणार आहोत एक शेवटचा हा घटक. त्याच्यानंतर आपण मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती पाहणार आहोत. एक शेवटचा घटक आहे तो आहे मिश्रण. बाय मिक्सिंग. मिश्रण कशाला म्हणतात. आपल्या सभोवताली आपण अनेक पदार्थ पाहत असतो तर तुम्हाला समजेल की आपल्या सभोवतालचे जे पदार्थ आहेत त्यापैकी एलिमेंट्स कोणता आहे, कंपाऊंड कोणता आहे, मिश्रण कोणतं आहे हे आता तुम्हाला समजेल. बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स इन अ मिक्सचर इज कॉल्ड अ मिक्सचर. म्हणजे ज्यावेळेस आपण मिश्रण केव्हा तयार होतो, ज्यावेळेस आपण एक किंवा अधिक प्रकारचे एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य किंवा डिफरंट कंपाऊंड किंवा संयुग, मूलद्रव्य आणि संयुग हे एकत्रित येऊन काय तयार होतं, मिश्रण तयार होतं. आता तुम्हाला मिश्रणाची खूप उदाहरणं तुमच्या सभोवताली आहे. तुम्ही सरबत पिता, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये पाणी असतं. पाणी हा वेगळा घटक आहे जे की कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये शुगर असते, शुगर पण कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर फ्रूटचा पल्प असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे असे अनेक घटक काय त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स असतात, काही कंपाऊंड असतात आणि असे अनेक घटक एकत्र येऊन काय तयार झालेलं असतं, मिश्रण तयार झालेलं असतं. आपल्या सभोवतालची माती आहे ती मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की विविध घटकांनी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्सचे मिनरल्स आहेत, काही बायोटिक कंपाऊंड्स आहेत, त्याच्या मायक्रोब्स आहेत, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच्यानंतर ह्युमस आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांनी माती तयार झालेली आहे. आणि विशेष म्हणजे एक गुणधर्म आपल्याला इथे मिश्रणाबद्दल सांगायचं म्हणजे की जे घटक एकत्र येतात मिश्रण तयार होत असताना दे आर नॉट इन प्रपोर्शन. म्हणजे ते जे घटक एकत्र येतात ते त्यांचं प्रमाण असं फिक्स ठरलेलं नसतं. ते आपण कमी अधिक प्रमाणामध्ये एकत्र येऊन तो पदार्थ तयार झालेला असतो, त्याला मिश्रण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही कधीतरी भेळ खाता पहा. भेळमध्ये वेगवेगळे घटक एकत्र केलेले असतात. त्याच्यामध्ये मुरमुरे असतात, फरसाण असतं, त्याच्यानंतर शेंगदाणे असतात, कांदा असतो, टोमॅटो असतो. म्हणजे तुम्हाला जो पदार्थ नको असेल, उदाहरणार्थ तुम्हाला शेंगदाणे नको असेल तर तुम्ही काय करता, ते शेंगदाणे बाजूला काढू शकता किंवा कांदा नको असेल तर तुम्ही कांदा बाजूला काढू शकता. म्हणजे तुम्हाला नको असलेले पदार्थ तुम्ही त्या मिश्रणातून सहजपणे काय करू शकता, वेगळे करू शकता. आणि या मिश्रणामध्ये जे घटक एकत्र आलेले आहेत त्या घटकांचे गुणधर्म पदार्थ तयार झाल्यानंतरही कसेच असतात, सारखेच असतात, ते न बदलणारे असतात. देर इज नो फिक्स प्रपोर्शन ऑफ व्हेरियस कंपोनंट्स इन अ मिक्सचर. म्हणजे मिश्रणातील जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचं जे प्रमाण आहे ते कसं असतं, व्हेरियस असतं, म्हणजे बदलणारं असतं, असं फिक्स नसतं. त्याच्यानंतर व्हाईल प्रिपेअरिंग द मिक्सचर नो केमिकल चेंज टेक्स प्लेस अँड नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म.
म्हणजे मिश्रण तयार होत असताना त्याच्यामध्ये कुठलीही रासायनिक अभिक्रिया होत नाही, कुठलाही रासायनिक संयोग होत नाही, त्यामुळे तिथे कुठलाही नवीन पदार्थ तयार होत नाही. त्यामुळे मिश्रणातील घटक आपल्याला सहज पद्धतीने सोप्या पद्धतीने काय करू शकतो आपण, ते वेगळे करू शकतो. आता मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या पद्धती तुम्ही सुरुवातीला पाहिलेल्या आहे. फिल्टरिंग म्हणजे गाळून आपण न विरघळणारे द्रावणामधील पदार्थ वेगळे करू शकतो, फिल्ट्रेशन त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर शिफ्टिंग म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे जे कणस्वरूप पदार्थ असतात ते आपल्याला गाळणीमधून चाळण्यामधून काय करू शकतो आपण, वेगळे करू शकतो. त्याच्यामधून सॉर्टिंग करू शकतो आपण, पिकिंग करू शकतो म्हणजे धान्यामधील खडे आपण निवडतो, बरोबर आहे. चिवड्यामधील शेंगदाणे आपण निवडून खातो म्हणजे त्याचं पिकिंग करत असतो आपण. त्याच्यानंतर विनोविंग म्हणजे शेतकरी जे असतात ते उफणण्याची क्रिया करत असतात. तुम्ही पाहिलं असेल, पहा वाऱ्याच्या दिशेने ते उभे राहतात आणि असं धान्य काय करतात, खाली टाकत असतात. धान्य जड असतं त्यामुळे ते खाली पडतं आणि नको असलेले लाईट पार्टिकल असतात ते काय होतात, वाऱ्याच्या दिशेने असे वाहत म्हणजे जातात आणि ते पुढे पडतात. म्हणजे धान्य स्वच्छ केलं जातं विनोविंग मेथडने. अशा प्रकारे काही फिजिकल मेथडने आपण मिश्रणातील जे पदार्थ आहेत ते काय करू शकतो, वेगळे करू शकतो. आता मिश्रण म्हणजे मिक्सचर, त्याच्यानंतर कंपाऊंड म्हणजे संयुग आणि एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्ये, ह्या तीनही संकल्पना तुमच्या काय झाल्या असतील, क्लिअर झाल्या असतील. आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये मग आपण पाहणार आहोत म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जे आहेत, पदार्थांचे जे गुणधर्म आहेत आणि इफेक्ट्स ऑफ हीट आहे म्हणजे उष्णतेचे जे परिणाम आहेत, या दोन गुणधर्माचा वापर करून आपल्याला मिश्रणातील पदार्थ काय करता येतात, वेगळे करता येतात डिफरंट मेथडने. तर त्या पद्धती कोणकोणत्या आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तर आता आपण इथेच थांबू.